नवतपा सुरू झालेला आहे। उष्णतेच्या प्रखर झळा प्रखर उष्णता असतानाही भंडारा गोंदियाचं वनवैभव असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मे हिटचा महिना असतानाही या पिटेझरी गेटवरनं जे जंगल सफारीसाठी चालले आहेत त्यांना T4 आणि तिच्या 4 बछड्यांचं हमखास दर्शन इथे होत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भ असो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे जंगल सफारीसाठी पर्यटक येतानाचं चित्र इथे बघायला मिळतात। इथे काही पर्यटक अगदी भल्या पहाटेपासूनच इथे लाईन्स लागलेल्या असतात आणि 5 वाजेपासून इथे पर्यटन सुरू होते। 10 वाजेपर्यंत ही पर्यटन संपते। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, हौशी पर्यटक आहेत। काय सांगाल, आपलं काय नाव आहे आणि आपण कुठून आलात? माझं नाव मृणाली निर्वाण आहे। आम्ही लाखणीवरून आलेलो आहोत। काय काय अपेक्षा घेऊन आलात तुम्ही इथे? वाघ दिसेल काय काय बघण्यासाठी आलात तुम्ही इथे? आम्ही वाघ वगैरे बघायसाठी आलेलो आहोत। खूप म्हणजे मनामध्ये एक्सपेक्टेशन्स घेऊन आलेलो आहोत। आय होप पूर्ण होतील। अच्छा, निश्चितच ही एक तरुणी होती, सोबत एक तरुण आहे, युवा आहे, त्याला पण विचारू। काय सांगशील, काय अपेक्षा घेऊन आलात इथे? सकाळपासून वाघ बघण्याच्या उत्सुकतेने आलो आहोत लाखणीवरून। 5 वाजे काय इथलं एकंदरीत सध्याचं जे काही परिस्थिती आहे, खरोखर इथे दर्शन वाघ दर्शन होतात का? काय माहिती मिळतात तुम्हाला? 4-5 वाघ दिसत आहेत रोज। आज दिसला पाहिजे। निश्चितच मागील काही दिवसापासून T4 आणि तिच्या 4 बछड्यांचं इथे हमखास दर्शन होत असल्यामुळे अगदी पहाटेपासून इथे पर्यटकांची जंगल सफारीसाठी गर्दी बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, पिठेझरी, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।